लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये रक्कम आहे ती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे सुरळीत झालेली आहे चालू। तर आज हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, परंतु याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत आणि काही लाडक्या बहिणींना याच्यामध्ये जे पैसे आहेत ते मिळालेले आहेत। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना याच्यामध्ये पैसे जे आहेत ते मिळालेले नाहीत। तर त्यासाठी आपल्याला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत हे जे पैसे आहेत आपल्याला मिळालेले आहेत की नाहीत याची जी यादी आहे शासनाने सादर केलेली आहे। या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तरच आपल्याला पैसे या ठिकाणी 3000 रुपये रक्कम आहे मिळणार आहे, आणि जर यादीमध्ये नाव नसेल तर आपल्याला ही जी रक्कम आहे ती मिळणार नाही। तर आपल्याला एकंदरीत जर पाहिलं तर फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे एकूण 3000 रुपये ही जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल। आणि ही जी रक्कम आहे ही जागतिक महिला दिनाच्या पूर्वी हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम आम्ही जमा करू अशा प्रकारची जी सूचना आहे ती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून हे जे पैसे आहेत ते सर्व बँकेंना वर्ग करण्यात आलेले आहेत। आणि शासनाकडून असं सांगण्यात आलेले आहे की 8 तारखेपर्यंत आम्ही सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती जमा करू, परंतु ही जी रक्कम आहे गेली 2 दिवसापासून जमा होईल अशा प्रकारची जी माहिती आहे ती सादर करण्यात आली होती। आणि त्याच अनुषंगाने आज ही जी रक्कम आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। आपल्याला फक्त आपल्या मोबाईलचा जो SMS आहे तो चेक करायचा आहे। आपल्या बँकेच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे। आपल्याला काय करायचं आहे, जवळच्या बँकेमध्ये किंवा जर आपलं पोस्टामध्ये खाता असेल तर आपल्याला पोस्टामध्ये जाऊन आपल्याला आपल्या खात्यावरती जी रक्कम आहे ती जमा झालेली आहे ती चेक करायचं आहे। 3000 रुपये एवढी जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की एकदम 2 हप्ते जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये कोणते जिल्हे पात्र असणार आहेत आणि कोणते जिल्हे अपात्र असणार आहेत, या व्यतिरिक्त कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत याची देखील माहिती जी आहे आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आता यामध्ये कोणत्या महिला अपात्र असणार आहेत याबद्दलची जी माहिती आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर आपण जर पाहिलं तर ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असणार आहे या लाडक्या बहिणींना याच्यामध्ये आता लाभ जो आहे तो मिळणार नाही। याच्या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणींना PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे अशा लाडक्या बहिणी देखील या योजनेपासून वंचित राहणार आहेत। म्हणजे या लाडक्या बहिणींना यामध्ये 3000 रुपयाची जी रक्कम आहे ती मिळणार नाही, याची देखील लाडक्या बहिणींनी दखल घेणं आवश्यक आहे। या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी जर असेल तर त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर लाभ मिळत असेल तर या लाडक्या बहिणी आता याच्यापासून वगळण्यात आलेला आहे। म्हणजे त्यांना 0 रुपये म्हणजे कोणत्याही प्रकारची जी रक्कम आहे ती आता त्यांना जमा करण्यात येणार नाही। ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी या योजनेपासून वगळण्यात आलेल्या आहेत। आणि उर्वरित सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत या उर्वरित सर्व लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत ती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे शासनाकडून आज सकाळी 10:30 सुरू करण्यात आलेली आहे। आणि हे जे पैसे आहे वाटपाची जी प्रक्रिया आहे ती दिवसभर सुरू असणार आहे। या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर आज जे जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जे पैसे आहेत उद्या 8 तारखेला हे जे पैसे आहेत ते जमा केले जाणार आहेत। याची देखील लाडक्या बहिणींनी दखल घेणे आवश्यक आहे। म्हणजे आपण जर पाहिलं पुणे असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल यांना हे जे पैसे आहेत हे 8 तारखेला सकाळी 10:30 वाजेपासून ते संपूर्ण दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे। परंतु आपण या ठिकाणी जर विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल यांना हे जे पैसे आहेत आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करायची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। परंतु एकंदरीत हे जे पैसे आहेत ते आज आणि उद्या महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील।